नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? तर इथे बघा, बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असं चटपटीत लिंबाचं लोणचं मी बनवलेलं होतं आणि लगेच मग ते मी या बरणीमध्ये भरून घेतलं। तर बघू शकता किती छान असं रसरशीत लिंबाचं लोणचं बनलेलं होतं। तर त्यानंतर मला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये फक्त पांढऱ्या भाताचा मसाले भात बनवायचा होता। तर मी भात शिजायला टाकलेला होता आणि भात शिजला होता। लगेच मग मी ताटामध्ये काढून घेतला, थंड व्हायला मोकळा करून ठेवला होता आणि इकडे कांदा वगैरे कट करून झालेलं होतं सर्व। तर मग लगेच कढईमध्ये जिरे मोहरी टाकून कांदा परतायला मी टाकलेला होता। तर थोडेसे शेंगदाणे पण खारे करून घेतले होते। त्यानंतर कांदा वगैरे परतला होता तर लगेच मसाला हळद टाकून घेतला आणि इथे मी लसूण अद्रक मिरची पेस्ट काढून घेतलेली होती। तर ती पेस्ट पण टाकून घेतली आणि छान अशी तेलामध्ये परतून घेतली। लगेच टोमॅटो पण टाकून घेतला आणि सर्व एकत्र छान परतून घेतलं। लगेच मग पांढरा भात टाकून दिला आणि त्याच्यामध्ये छान मस्त असा परतून घेतला। तर बघू शकता किती छान असा वेगळ्या पद्धतीचा आपला मसाले भात तयार झालेला होता आणि असा भात ना आमच्या घरात सर्वांनाच आवडतो। तर त्यानंतर ना आमच्याकडे बरेच दिवसातून भरपूर असं पाणी आलेलं होतं बघा। पाणी जास्तच येत नाही, त्यामुळे ना असे जास्तीचे भांडे वगैरे काही घासता येत नाही, डबे वगैरे। तर आज पाणी भरपूर आलं होतं, मी सर्व पाणी भरून घेतलं होतं। तर आता रात्रीचे 11 वाजले होते बघा। तर मग मी हे डबे वगैरे काढलेले होते, तर लगेच डबे वगैरे घासून घेतले आणि सर्व स्वच्छ असे धुवून घेतले। तर हे बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा। भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय सर्वांना।